नमस्कार. मी काशीनाथ गोरले. आनंदी बाबू यूट्यूब चॅनल याच्यापेक्षा जर वेगळी ओळख सांगायची म्हटली, तर सोलगाव बारसू रिफायनरी विरोधक संघटनेचा एक कट्टर विरोधक ज्या वेळीपासून ही रिफायनरी या सोलगाव बारसू पंचक्रोशीत घालण्याचा घाट केला, त्या वेळेपासून म्हणजे आज जवळ-जवळ 4 वर्ष सतत त्या संघटनेशी कार्यरत राहून, संघटनेत कार्यरत राहून, काही वेळा रात्रंदिवस काम केलंय. म्हणून आज मी हक्काने बोलतोय. तुम्ही पाहताय, तर कालच मी आधीच जाहीर केलं होतं, की 5 एप्रिल रोजी माझं मुंडन करणार आहे आणि ते सुद्धा निषेधार्थ करणार आहे आणि ते 5 एप्रिल रोजी मी मुंडन केलं. मुंडन का केलं हा विषय नंतरचा राहिला आहे. पण सर्वात महत्वाचं, सोलगाव बारसू रिफायनरी विरोधक संघटनेनं जो लढा दिला होता, तो लढा न भूतो न भविष्यती होता. कोकणात अशा प्रकारची आंदोलनं होत नव्हती. पण कोकणात असा प्रदूषणकारी प्रकल्प येणार हे समजल्यानंतर, ज्या पंचक्रोशीत येणार, ती पंचक्रोशी एकत्र आली आणि हा लढा दिला गेला आणि मला वाटतं रिफायनरी परतवून लावली. आता रिफायनरी परतवून लावली हा वेगळा विषय राहिला. पण आपण मूळ मुद्द्यावर जाऊया. रिफायनरी कशी आली? का आली? आणि कोणी आणण्याचा घाट घातला? सुरुवातीपासून सांगायचं झालं असेल, तर त्यावेळचे आमदार राजनजी साळवी यांनी ही रिफायनरी आणण्याचा घाट या पंचक्रोशीत घातला होता. त्यांनी या पंचक्रोशीतील म्हणजे सोलगाव बारसू पंचक्रोशीतील सर्व सरपंचांना, सर्व पंचायतींना एकत्र केलं होतं आणि आपण या पंचक्रोशीत उद्योगधंदे यावेत याच्यासाठी एम-आय-डी-सी आणतो असं सांगितलं होतं. आणि एम-आय-डी-सीच्या नावाखाली ज्यावेळी ही लोक किंवा हे सरपंच, हे पंचायती तयार झाल्या, त्यावेळी मात्र त्यांनी सांगितलं, की इथे रिफायनरी येते. रिफायनरी येते म्हटल्यानंतर रिफायनरीचं नेमकं काय हे लोकांनी जाणून घेतलं. रिफायनरी म्हणजे काय? हे जाणून घेतल्यानंतर त्या सरपंचामध्ये एक चाणाक्ष असे सरपंच होते. देवाचं गोठणं ग्रामपंचायतीचे सरपंच त्यावेळेचे कमलाकर गुरव यांनी ताबडतोब या गोष्टीला नकार दिला. त्यांनी आपल्या पंचायत सदस्यांना, गावातील लोकांना एकत्रित केलं. त्याने पंचक्रोशीला एकत्रित केलं आणि रिफायनरी विरोधक संघटनेचा हा लढा चालू झाला. खूप जोमानं काम केलं. त्यावेळच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सदस्यांनी खूप जोमानं काम केलं आणि तो लढा उभा केला. लढा उभा केला तर केला, पण ही रिफायनरी परतवून लावण्याचंही काम केलं. त्यावेळी ज्या कंपनीनं, अरामको कंपनीनं ही रिफायनरी देण्याचं कबूल केलं होतं. सौदी अरेबियाचा राजपुत्र प्रिन्स ज्याला म्हणतात, तो सलमान, तो सुद्धा या सोलगाव बारसू रिफायनरी लढ्याच्या समोर हतबल झाला आणि मला येथे रिफायनरी करायची नाही आणि मला ती जागा नको, एवढं त्याने सांगून टाकलं आणि तो मोकळा झाला. पण ज्या लोकांनी ही रिफायनरी मागितली होती, जे माफिया होते, त्याने अजूनही हट्ट सोडलेला नाही. ते अजूनही रिफायनरीसाठी धडपडतायत. त्यांचे समर्थक, ज्यांना येथे रिफायनरी हवी आहे असं वाटतं, असे समर्थक, यांचं पण कार्य अजून चालू आहे. पण या सगळ्या गोंधळात रिफायनरी जरी गेली असली, तरी सुद्धा राजन साळवींनी फक्त काय घेतलं? पंचायती घेतल्या होत्या, ग्रामपंचायती घेतल्या होत्या, सरपंचांना एकत्रित केलं होतं. पण आता मात्र एक नवीन फॅड चालू झालंय.
गावच्या गावं घेतली जातायत. गावच्या गावं ज्या पक्षाने येथे रिफायनरी आणण्याचा घाट घातला होता, त्या पक्षामध्ये आता या पंचक्रोशीतील गावच्या गावं विलीन होत आहेत, प्रवेश करून घेतले जातायत. लोकांच्या लक्षात येत नाहीये. लोकांना सांगितलं जातं एम-आय-डी-सी येणार आहे. समर्थक लोक सभा घेतात. कुठच्या नावाखाली? तर विकास करायचा आहे या नावाखाली सभा घेतात. आणि त्या सभेमध्ये फक्त एकच वाक्य सांगतात, येणाऱ्या प्रकल्पाला विरोध करू नका. लोकांच्या का लक्षात येत नाहीये हा विषय? मी म्हणतो जर प्रकल्प चांगला आला, आम्ही त्याचं स्वागत करू. आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू. पण जर का ती फसवणूक झाली, तर मात्र विरोध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो विरोध असा असेल, जो विरोध झाला त्याच्या 10 पटीनं विरोध मोठा असेल. तुम्ही असं म्हणू नका, की लोक आज प्रवेश करतायत. त्यांना असं वाटतंय आम्ही विरोध मोडून काढलाय. पण प्रवेश करणारी लोक कोण आहेत? नेते आहेत, पुढारी आहेत, त्यांचे मोठमोठे कार्यकर्ते आहेत. येथील साध्या भोळ्या जनतेला कोणीही वाली नाहीये. जिकडे वाट फुटेल तिकडे ते जातायत. पण त्यांच्या मनात मात्र एक विषय आहे. तो म्हणजे येथे रिफायनरी आली, तर आमच्या मुलाबाळांनी काय करायचं? आपण म्हणतोय, की इथे चांगला प्रकल्प येतोय. पण समजा वाईट प्रकल्प आला, विनाशकारी प्रकल्प आला, घातक प्रकल्प आला, तर आज तुमच्या मुलांना नोकऱ्या सोडा. उद्या तुमच्या मुलांचं भविष्य किंवा तुमच्या मुलांना या कोकणात राहून नरक यातना भोगाव्या लागतील. आणि त्याच्यासाठीच माझी धडपड आहे. मी हक्काने का बोलतो? त्याला कारण आहे. ज्यावेळी रिफायनरी विरोधक संघटना तयार झाली, त्यावेळी मला कुणीही गृहीत धरलेलं नव्हतं. मला या लोकांनी समर्थक समजलं होतं. आणि त्याच्यामुळे रिफायनरी संघटना तयार झाली. जवळ-जवळ 5-6 महिने गेले तरी सुद्धा मी त्यांच्यात नव्हतो आणि मला याच्यातलं काही माहीत नव्हतं. पण ज्यावेळी रिफायनरी संघटनेची आंदोलनं चालू झाली, लोकांसमवेत मी सुद्धा गेलो आणि ज्यावेळी तिथली परिस्थिती पाहिली, त्यावेळी मात्र मी पेटून उठलो. झालेल्या प्रत्येक आंदोलनात, झालेल्या प्रत्येक लढ्यात मी हजर होतो. प्रत्येक लढ्यात मी पुढाकार घेतला होता. प्रत्येक लढ्यात मी माध्यमांशी बोलण्याचं काम करत होतो. लोकांना मार्गदर्शन करायचं काम करत होतो आणि आंदोलनाचा पुढाकारही घेत. म्हणून आज मी हक्काने बोलतोय. नंतर मला प्रवक्ता हे पद दिलं गेलं. रिफायनरी विरोधक संघटनेचा प्रवक्ता. ठीक आहे. मला त्यांनी मान दिला असं म्हणेन मी. मला त्याचा अभिमान आहे. पण मी मात्र विसरलेला नाहीये. लोक कुठल्या कुठे गेली. पण मी जागेवर आहे. मला लोकांनी फसवलंय. संघटनेने घेतलेले काही निर्णय ज्यावेळी मला पाळायचे होते, त्यावेळी मी रिफ या विरोधक संघटनेचे निर्णय मानण्यासाठी मी माझ्या गावातल्या लोकांना सुद्धा विरोध केला होता. गावातले नियम काही वेळा पाळले पण नव्हते. माझा कित्येक वेळा अपमान झाला. मला विकृत म्हणून समजण्यात आलं. पण तरी सुद्धा मी माघार घेतली नाही. अजूनही रिफायनरी विरोधक या संघटनेच्या लढ्यात आहे आणि कट्टर विरोधक आहे. आज मी हे मुंडन का केलं? तर तुम्हाला सांगितलंय, मी निषेध केलाय. हक्काने निषेध केलाय. माझं कर्तव्य मी केलंय. कारण मी फसला गेलोय. मला फसवलं गेलंय. कसं तेही सांगतो. आजपर्यंत मी माझं घरदार सोडून रात्रंदिवस या संघटनेच्या कार्यात होतो आणि आहे. पण जे माझ्या सोबत होते, काही लोक मात्र कुठेतरी पदाच्या लालसेपोटी, कुठेतरी अमिषापोटी समर्थकांच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसायला लागले. आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत तर बसलेत.
पण रिफायनरी विरोधक संघटना सोडून दिली. रिफायनरीच्या मीटिंग लावायच्या बंद केल्या आणि याचा राग मला आहे. मी पुन्हा पुन्हा सांगेन, हा लढा लढत असताना आम्ही कुठे राहिलो? रात्रंदिवस पोलिसांचा फौजफाटा, पोलिसांचा ससेमिरा मागे होता. रात्रंदिवस जंगलात राहत होतो. जंगलात राहताना आमच्या सोबतीला या सगळ्या देवदेवता होत्या, कोकणातल्या जागृत देवदेवता होत्या. आम्ही देवांच्या समोर नारळ ठेवले, देवांच्या समोर नवस बोललो, कारण देवावर विश्वास होता. आज तो तुमचा विश्वास काय झाला? मी म्हणतो त्या देवांच्या कृपेनं हे सगळं घडलं. मग तुम्ही विसरलात का? कोणत्या कारणासाठी विसरलात? हेच मला त्यांना विचारायचं. देवदेवता आमच्या मागे होत्या. कोकणातल्या देवदेवता जागृत आहेत याचं जिवंत उदाहरण सांगेन. आम्ही रात्रंदिवस ज्यावेळी जंगलात राहत होतो, कधी-कधी तुम्हाला माहिती आहे साळू ज्याला म्हणतात, ज्याला साळींदर म्हणतात, अशा साळींदराच्या बिळात पण जाऊन राहतो. कारण पोलिसांचा ससेमिरा पाठी असायचा. घरी पोलीस आम्हाला राहायला देत नव्हते. रात्री 10 वाजता, 11 वाजता, 1 वाजता, 2 वाजता घरी येत होते. म्हणून आम्ही जंगलात राहत होतो आणि जंगलात राहताना कुठे राहत होतो, काय होतो आमचं आम्हाला माहित. पण कधी आम्हाला साधा काटा टोचला नाही. कोणीही सांगायचं. याला म्हणतात जागृत देवस्थान. तर हे सगळं असताना तुम्ही विसरलात आणि विसरलात याच्यासाठीच मी नाराज आहे. मी सांगतो, ज्यांनी ही रिफायनरी विरोधक संघटना फोडण्याचं कार्य केलं, ज्यांनी रिफायनरी विरोधक संघटनेचं फूट पाडायचं काम केलं, ज्या समर्थकांनी आज या विरोधक संघटनेच्या कार्यकर्त्यांना लालूच दाखवली, जे लालसे पोटी आज रिफायनरी विरोधक संघटना सोडून पलीकडे गेलेत, अशा सर्वांना या देवदेवता माफ करणार नाही. आणि अशा या सर्वांचा मी आज हे मुंडन करून निषेध करतोय. जर कोणाला मला विचारायचं असेल जरूर विचारा, कारण मी ते केलंय. मी या संघटनेत राहून ते कार्य केलंय. आज माझा जीव जळतोय, कारण मला माहित आहे, यांनी किती जरी अनाभाका घेतल्या, यांनी किती जरी सांगितलं, तरी या कोकणात चांगले उद्योग येणार नाहीत. चांगले उद्योग आले तर आम्ही स्वागत करू. पण समजा जर ते घातक किंवा प्रदूषणकारी प्रकल्प आले, तर आमच्या पुढच्या पिढींना या कोकणात राहून नरक यातना भोगाव्या लागतील. आजची परिस्थिती बघा, काय परिस्थिती आहे. या वर्षी लोक एवढी खुश होती, आंब्याना भरपूर मोहर आला होता, काजूना मोहर आला होता, सगळं काही चांगलं झालं. पण अक्षरशः त्याची जळून राख झाली. आज माणसं जळायची वेळ या कोकणात आलेली आहे. आज आम्ही प्रत्येक लालसेला बळी पडतो. आम्हाला शासन फुकट धान्य देतं, आम्हाला घरकुल देतं, आम्हाला लाडक्या बहिणींना पैसे देतं. जे काय मिळायचं ते मिळतं. आम्ही आज खरोखर लाचार झालो आहोत. आम्ही आमची स्वप्न विसरून गेलो आहोत. आम्ही फक्त तो देणार नाही, मी खाणार अशा परिस्थितीत जगतो आहोत. म्हणून आज सगळ्या या निसर्गाची हानी होते. लक्षात ठेवा, या माफियांनी उद्या तुमच्या घरावर असलेलं मोदी निवास आमचं आहे म्हटलं, काय करणार आहात? काही ठिकाणी बघितलं पक्की घरं तोडून सुद्धा मोदी निवास बांधली गेलीत. नियम धाब्यावर बसवलीत. उद्या समजा काय झालं आणि ती घरच काढून घेतली, तुम्ही काय करणार आहात? जल, जंगल, जमीन हाच त्यांचा एक फॉर्म्युला आहे. हे सगळं आपल्या ताब्यात घ्यायचं आणि गावच्या गावं नष्ट करायची, हा एकच त्यांचा उद्देश आहे. ते आपला साध्य करण्याचा प्रयत्न करतील. याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. काहीतरी करा, प्रयत्न करा. आपल्या पुढच्या पिढीला वाचवण्याचा, निसर्ग वाचवण्याचा, जमीन वाचवण्याचा आणि हे जंगल सगळं वाचवण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी तुम्हाला कळकळीने सांगेन. धन्यवाद.